विवेकाने जेव्हा चढून जावे तेव्हा आपल्याला मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे परमपित्याची प्राप्ती, आईची भेट, ब्रह्मानंदात विलीन, व्यक्तितीत होणे, निर्वाण प्राप्ती, ब्राह्मी स्थिती, कैवल्य धाम मिळवणे, अर्थ मात्र निर्भासता स्वरूप शून्यमेव स्थिती, परिच्छिन्न अहंभावाचा लोप किंवा निर्वासन अंतकरण. जेथे गेल्यानंतर परत येणे होत नाही, त्यामुळे तेथील वर्णन कोण आणि कसे करणार. कारण पवन आकाशाला भेटताच शब्दांचा दिवा मालवतो व पुढे जिथे आकाशाचाही लय होतो तेथील वर्णन काय वर्णावे. मात्र एकदा तेथे पोहोचला की तो जन्म मरणातीत झाला. त्याला परत आसक्तीने बरबटलेल्या विषय सुखामध्ये गोडी राहत नाही. कारण जो अमृत ही तुच्छ समजतो तो कांजी पिण्याची इच्छा करील काय. मोक्ष म्हणजे मोकळे होणे, या सर्वांच्या अतीत राहणे. हे जग सापेक्षतेने भरलेले आहे. सापेक्षतेच्या पलीकडे निरपेक्ष म्हणजे जे कशाच्याही वर अवलंबून नाही, जे स्वयंप्रकाशाने दीप्तिमान आहे, जे या सर्वांच्या पलीकडे स्वसामर्थ्याने विलसत आहे, ते विश्वाचे परमधाम, ध्यानाचे निजस्थान, चैतन्याचा गोड विसावा, प्रेमिकांचे आश्रयस्थान व प्रेषितांचा मनमंगल ठेवा. ते समजून होणे, ते जाणून तद्रूप होणे ही मुक्ती होय. ते केवळ अनुभवगम्य असते. सर्वोत्तम आनंदाचा साठा असलेले ब्रह्मच केवल स्वरूप आहे. सत्याचे ज्याला ज्ञान झाले आहे असे पुरुष त्याच्याच आश्रयाने राहतात. पाण्यात विरघळलेला मिठाचा खडा डोळ्याने पाहता येत नाही, जिभेने मात्र चाखता येतो. अगदी तसेच त्या सदा विद्यमान ब्रह्माचे आहे. हृदयात अगदी खोल खोल ते तळपत असल्याने बाह्य इंद्रियांना त्याचे ज्ञान होऊ शकत नाही. परंतु वस्तुतः तू ब्रह्मच आहेस अशी ऋषींची वाणी जेव्हा आपल्या कानावर पडते आणि आपले ज्ञान जागृत होते, तेव्हा त्या ज्ञान प्रकाशाने आपल्याला ब्रह्माचा अनुभव येतो. यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह. जेथून मनासह वाणी परत येते तेथील वर्णन शब्दांनी करता येणार नाही. ते शब्दांच्या पिंजऱ्यात अडकत नाही. पक्षी कितीही उडाला तरी तो हवेच्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याला जाताच येत नाही. तद्वत आपली बुद्धी कितीही सूक्ष्म केली तरी या संसाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. संसार द्वैतमय असतो व विचार हा द्वैताशिवाय चालत नाही. बुद्धीच्या पंखाने कितीही फडफड केली ती तिथपर्यंत झेपावू शकत नाही. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामहा द्वंद्वैर् विमुक्त सुखदुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पदम अव्ययतत्. ज्यांचा मान व मोह नष्ट झाला आहे, ज्यांनी आसक्तिरूपी दोष जिंकले आहेत, ज्यांची परमात्म्याच्या ठिकाणी निरंतर स्थिती आहे, ज्यांचे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झाले आहेत, असे सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त असलेले ज्ञानी लोक त्या अविनाशी अशा परमपदाला प्राप्त होतात. हृदयातील अंतस्फूर्तीला ते सत्य दिसते असे ऋग्वेद सांगतो. ऋग्वेदाच्याही पूर्वी त्याचा शोध घेण्याची धडपड होती. त्यांना खात्री पटेपर्यंत त्यांनी शोध घेतला व त्यात ते यशस्वी झाले. वेदकाल म्हणजे सत्याच्या शोधाची सुरुवात नव्हती, तर सत्यापर्यंत जाण्याचा एक मार्ग त्यांनी पूर्ण केलेला होता. एक प्रार्थना पहा. सत्याचा, सर्वश्रेष्ठ सत्याचा पूर्ण मार्ग अस्तित्वात आला आहे. तमाच्या पार परतीरावर आम्ही या मार्गाने जायचे आहे. आमच्या प्रवासासाठीच हा मार्ग अस्तित्वात आला आहे असे ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये म्हटले आहे. तसेच ते एवढ्यावर संतुष्ट नव्हते, तर त्यांनी आशा व्यक्त केली आहे की हे सत्यज्ञ, सत्याची ओळख ठेव, सत्याचे प्रवाह अनेकशः निर्माण कर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय. तेच जीवनाचे गंतव्य आहे. विश्वधामाचे आपण सर्व पांथे आहोत. तेच एक सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. आपल्या कर्तव्याला प्रेरणा देणारे तेच आहे. तेथूनच सर्व भूतमात्रांची प्रवृत्ती निर्माण होते. तेच आहे जीवनाच्या वैरान वाळवंटातील मंगलमयी ओयाशीष. तेच सर्वांना हाकारित असते. आस्तिक वा नास्तिक, प्रेमळ असो वा क्रोधिष्ट, पण सर्वांची धडपड त्याचसाठी आहे. ते काहींना समजते व काहींना समजत नाही, पण अप्रत्यक्षरित्या व समजणाऱ्यांचाही ओढा तिकडेच असतो. जीवनाच्या प्रबळ प्रवाहात सर्वांची दिशा नियत झालेली आहे. मात्र तो अनंताचा प्रवास आहे. फारच दूरचा पल्ला आहे. त्यामुळे जाताना निरनिराळ्या वाटा, विभिन्न रस्ते निर्माण झालेले आहेत. आपण जितके त्याच्या निकट जाऊ तितके सर्व रस्ते एकरूप होत आहेत असे वाटते.
अनंत सरिता एकाच सागरात विलीन होतात हे समजते. सर्व धर्म संप्रदाय व विचार प्रवाह त्या एकाच्याच नावाचे गुणगान करीत आहेत. ते द्वंद्वाच्या पलीकडे निर्द्वंद एकमेवा अद्वितीय असे आहे. तिथे जसे दुःख नाही तसे सुखही नाही. ज्यांना सुख हवे आहे त्यांना दुःखाचा स्वीकार करावा लागतो. सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाप्रलयाच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरले पण असते, तसा ज्ञानाने ज्याचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो, असे जे पुरुष ते या आत्मस्वरूपाला भेटतात. स्वतंत्र होऊन प्रामाणिक बुद्धीला साक्ष ठेवून विशुद्ध मनाने केलेले कार्य हे उत्तम कार्य असते. त्या कार्यामध्ये आंतरिक तळमळ असते, प्रेमाचा ओलावा असतो, कर्तव्याची आस असते व अनंताची श्रद्धा असते. अगम्य श्रद्धेची महती अवर्णनीय आहे. श्रद्धा याचा अर्थच मुळी असा आहे की जी सततत्वाला धारण करते ती श्रद्धा. श्रद्धेतूनच ज्ञानाचा निर्झर झुळझुळत असतो. श्रद्धावान लभ्यते ज्ञानम असाच गीतेचा अभिप्राय आहे. श्रद्धा ही अखंड चेतनेचा सुगंध आहे. श्रद्धेतूनच प्रेरणा उगम पावतात व त्याच आपल्या कृतीला चोदना देतात. जैमिनीने चोदना लक्षणार्थो धर्मा अशी धर्माची व्याख्या केली आहे. याचा अर्थ जो आपल्याला प्रेरणा देऊन कार्य प्रवण करतो तो धर्म असतो. म्हणजेच धर्माचा उगम हा श्रद्धेतून झालेला आहे. अनंताविषयी सत्याविषयी वाटणारी ओढ ही श्रद्धेतूनच व्यक्त होते. श्रद्धा अखंड विश्वाला गवसणी घालून त्याला आपलेश करते. शुद्धतेच्या वातावरणात श्वास घेण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या श्रद्धेला आपण जागी करूया. या श्रद्धेचे खरे स्वरूप न कळल्याने कुश्रद्धा आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून अश्रद्धा यांचा जन्म होतो. या दोन्ही वृत्ती समाजाचा विनाश घडवून आणतात. त्या दोन टोकांच्या एकांगीपणाच्या विचारसरणी आहेत. त्यातील तथ्य जाणून त्यांचा आपण त्याग केला पाहिजे व जी श्रद्धा ईश्वर होण्यास मदत करते, ज्या श्रद्धेने आत्मबल लाभते व आत्मस्वरूप होता येते, ती श्रद्धा समाजाची विधायक बाजू असते. त्यातूनच ईश्वर आतुडला जातो व ही श्रद्धा धार्मिकाची वृत्ती असते. श्रद्धेची झेप सत्वातून तत्वाकडे ईश्वरत्वाकडे असते. सत्वात संजायते ज्ञानम, सत्वातून ज्ञान मिळते. ते ज्ञान अज्ञानाचा नाश करते. काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान नष्ट होते, पण नंतर दोन्ही काटे फेकून द्यावे लागतात. त्याप्रमाणे ज्ञानाचीही गाठोडी मागे ठेवून केवली होऊन जावे, तेव्हाच सततत्वाचा अनुभव येतो. ज्ञान गिळून गावा गोविंदू हो. अंधाराचा नाश प्रकाशाकडून होतो. प्रकाशाच्या साह्याने इतर वस्तूंचेही भान होते. त्याचप्रमाणे प्रकाशही त्याच्याच साह्याने जाणवतो. तेच आपले मूळ स्वरूप आहे. जीवनाचे ध्येय तेच आहे. सर्व गतीचा आदी उगम विकास व अंत हे सर्व त्या एकातूनच आहे. तोच परमात्मा परमप्रभू सर्वांचा पिता आहे. सर्वोत्तम आनंदाचा साठा असलेले ते परब्रह्मच केवल स्वरूप आहे. सत्याचे ज्यांना ज्ञान झाले आहे असे पुरुष त्याच्याच आश्रयाने राहतात. लोक आपली सर्व कर्मे ब्रह्मात करतात आणि त्याच्याद्वारेच करतात, परंतु त्यांना त्याचे भान नसते. सर्वसामान्य अज्ञजन घटादी अनेक मृतिका पात्रे नेहमी वापरतात, परंतु ती केवळ माती आहे हे त्यांच्या ध्यानात नसते. म्हणूनच वेद म्हणतात, तूच ब्रह्म आहेस, मी ब्रह्म नाही. हा केवळ भ्रम आहे आणि भ्रमापासून भेदाचा उगम होतो व त्यातून सर्व प्रकारची दुःखे तिथे मूळ धरतात. श्रमाने शमदमादी यमनियम पाळून भ्रम घालवला की ब्रह्म समजते. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या श्रुती वचनातून त्याचीच व्याख्या प्रकट झालेली आहे. दृश्य जगताचे अदृश्यात रूपांतर करून सगळे काही ब्रह्म असल्याचा अनुभव घ्यावा. अशा ज्ञानी पुरुषाने शुद्ध ज्ञानाने आपले मन ओतप्रोत करावे आणि मग अक्षय आनंदात वास करावा. ज्याच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य असे काहीच उरत नाही. ज्या सुखानंतर अन्य कोणत्याही सुखाची वासनाच होत नाही. ज्याच्या ज्ञानानंतर ज्ञातव्य असे काहीच राहत नाही, तेच ब्रह्म आहे असे जाणावे. यत् ज्ञात्वा सर्व विज्ञातव्य भवती, यत् प्राप्त्वा सर्व प्राप्तव्यम भवती. ते एक आहे, अद्वितीय आहे. एको देवा सर्व भूतेषु गुढा. त्याला तर्क जाणू शकत नाही. तिथे वाचेची वाचाळता बंद पडते. पांडित्याची गती खुंटते. शब्द बोबडा बनतो. नैशा तर्केन मतिरापनेया. त्या ठिकाणी विचारांचा मेळ सुटून अवघा गोंधळ होऊन जातो. म्हणूनच श्रुती नेती नेती म्हणते.
तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्यामुळेच हे सर्व दिसते आहे, त्याच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित आहे. म्हणूनच सर्व खल्विदम ब्रह्म, खरोखर हे सर्व ब्रह्म आहे. सर्व जग ईश्वर स्वरूप आहे. एकाच ईश्वराच्या ठिकाणी हे सर्व भासते आहे. निळोबाराय म्हणतात, ईश्वर विश्वाभासाने झाकोळला असून स्वतःच्या आड दडलेला आहे. अज्ञानाने लिप्त झालेल्या जीवाला हे ब्रह्म जगतरूपाने जाणवते आहे. ब्रह्म हे विश्वाहून वेगळे नाही. जिथे ब्रह्म नाही अशा गोष्टीचे अस्तित्वच नाही. ब्रह्माहून भिन्न अशी एखादी गोष्ट भासत असेल तर ते सर्व मृगजलवत किंवा सशस्रंगवत तुच्छ किंवा असत्य समजावे आणि उपाधिरहित निर्द्वंद्व परब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे म्हणजे आध्यात्मिक होणे असते. ब्रह्मविद ब्रह्मेव भवती, ब्रह्म जाणल्याने ब्रह्मरूपच होते, ही वेदांची घोषणा आहे. हु नोज पीसफुल ब्रह्मन दे गोज इन्फिनिट पीस. जो शांतदायी ब्रह्मन जाणतो तो अमर्याद शांती प्राप्त करून घेतो. सर्व शांतीचा सर्व प्रेमाचा उगम आपल्या आत्म्यातूनच होत असतो. आत्मा कधीही न आटणाऱ्या व कधीही न विटणाऱ्या अनंत शांतीचा महासागर आहे. आनंदाचा कधीही न आटणारा अमर्याद व चिरंतन असा झरा आहे. सर्व आनंदाचा स्रोत त्याच्यातूनच स्रवत असतो. आत्मा म्हणजे चिर तारुण्याने नटलेला वसंत ऋतूच आहे. त्यातच कोकिळेचे कूजन चालते, त्यातच सारिका आपले गीत गात असते. पावित्र्य कुसुमांचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. वैभवशाली सकाळ, विरणारी संध्या, सृष्टीचे सौंदर्य आणि पक्षाचे पूजन यामध्ये उभी असते प्रभूची मूर्ती. तीच आपल्याला प्रिय असते. जगात एकच प्रेम करण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे परम प्रेमास्पद आत्मस्वरूप परमेश्वर होय. न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवती. न वा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आत्मा वा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासतव्यांच. पतीसाठी पती प्रिय नसतो तर तो स्वतःसाठी असतो. सर्वच गोष्टी त्या त्या गोष्टीसाठी प्रिय नसतात, तर त्या स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या आत्म्यासाठीच प्रिय असतात. म्हणूनच आत्म्याचे ध्यान करावे, भजन करावे, त्याचाच ध्यास घ्यावा. आत्मस्वरूपच आपले खरेखुरे स्वरूप आहे व ते प्राप्त करून घेणे हेच आपले कर्तव्य आहे. आत्मवान होणे हेच आपले प्राप्तव्य आहे. त्याचीच सर्वांना ओढ आहे. पाण्याची टाकी जितक्या उंचावर असते तितके उंच नळाचे पाणी जाते, पण मध्ये काही आडपडदा आला की मध्येच थांबते. आणि जितका दाब अधिक असेल तितकी वर जाण्याची शक्यता अधिक असते. तद्वतच आपण स्वरूपतः ब्रह्मरूप आहोत. मायेच्या उपाधीने जीवत्व प्राप्त झाले, पण वस्तुतः आपली जी उंची आहे तिकडे आपली ओढ आहे. त्याचसाठी सर्व धडपड आहे. शेवटचा दिस गोड होण्यासाठी समग्र जीवनामध्ये अट्टहास आहे. मुमुक्षत्व व ईश्वर प्राप्तीचा संवेग जितका अधिक असेल, जितका तीव्रतम असेल, तितक्या लवकर आपण त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. त्यासाठी अहंकाराचा पडदा फाडावा लागतो. सदाचाराने चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीमुळे अहंभाव नष्ट होतो आणि अंती निर्वाणाची प्राप्ती होते, असे बुद्धाचे सांगणे आहे. आपल्या ठिकाणी विभिन्न प्रवृत्ती असतात, त्या उठतात आणि शांती झाली की नाश पावतात. म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे हेच व्रतीचे सार सर्वस्व असते. उदाहरणार्थ, आपणास चहाची तल्लफ होते. चहा प्यालो की ती चहा पिण्याची इच्छा शमते, नाहीशी होते. व्यवहारात आपल्या कितीतरी व्रती पुन्हा पुन्हा उठत असतात. त्या कितीही शमवण्याचा प्रयत्न केला तरी तात्पुरत्या शांत होतात व पुन्हा उठतात. म्हणजेच त्यांची तृप्ती पूर्णतः होत नाही. असे आपले मरेपर्यंत चालते तरी त्यांची तृप्ती होत नाही. कारण हे व्यावहारिक जग कुठेतरी अपूर्ण असले पाहिजे, त्यात काहीतरी कमतरता आहे. तेव्हा ज्या ठिकाणी ही कमतरता भरून निघते तेच सार्थ असते, म्हणजे त्यात परम अर्थ असतो. हे परम अर्थ तया सत्य म्हणजेच खरे सत्य आहे. सत्याची एक कसोटी म्हणून सफल प्रवृत्ती जनकत्व असे नैयायिकांनी सांगितले आहे. त्याचा अर्थ असा, ज्या ज्ञानाने प्रवृत्ती सफल होतात तेच ज्ञान सत्य असते. समजा रखरखत्या उन्हामध्ये एखाद्याला तहाण्याची प्रवृत्ती झाली आणि दूरवर त्याला पाणी दिसले. तिथे जाऊन पाणी पिऊन जर त्याची तहान शमली तरच पूर्वी झालेले पाण्याचे ज्ञान सत्य होते, ते फसवे मृगजळ नव्हते असे म्हणता येते. यालाच विल्यम जेम्स या विचारवंताने
सत्याची फलतः प्रामाण्यवादी उपपत्ती प्रॅग्मॅटिक थेअरी ऑफ ट्रूथ असे म्हटले आहे. आपणास येणारा अनुभव हा केवळ बोधात्मक नसून तो वासनेच्या रंगाने रंगलेला असतो. प्रत्येकाची वासनात्मकता वेगवेगळी असते, त्यामुळे येणारे अनुभव निरनिराळे असतात. त्यातूनच ज्ञानाचे दृष्टिकोन भिन्न भिन्न होतात. दृष्टीला हा जो कोण आलेला असतो तो कोण काढून दृष्टी विश्वोभिमुख झाली म्हणजे केवळ बोधरूप झाली की आनंदरूप होते. दृष्टीला हा कोण येतो तो वासनेच्या उपाधीमुळे. व्यक्तिगत अहंकार घालवला की दृष्टी विश्वाभिमुख होते व मग जे जे दिसते ते ते परमात्माच असते. अशा थोर पायरीवर येण्यासाठी प्रत्येकाने थोर मने व उदार अंतकरणे केली पाहिजेत. आपल्याला प्रत्येक क्षणी काहीतरी हवे असते, कशासाठी तरी आपली धडपड चाललेली असते. कृतींची एक अखंड मालिका म्हणजे आपले जीवन. कृतीमागे निवड असू शकते. निवड नेहमी कशाची तरी असते, म्हणजे आपल्याला काहीतरी हवे असते. हवे असते याचा अर्थ आपण अपूर्ण आहे व पूर्ण होण्यासाठी धडपडत असतो. आपले या क्षणीचे अस्तित्व व त्या क्षणीचे प्राप्तव्य यामधील अंतर म्हणजेच वासना. हे अंतर भरून काढण्याचा चाललेला सततचा प्रयत्न म्हणजे जीवन. या पद्धतीचे समग्र जीवन वासनेने भरलेले असते. हा सर्व खटाटोप वासनेचा असतो. मनोएव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षू असे म्हटले जाते. तेच बंधाला आणि मोक्षाला सुद्धा कारणीभूत ठरते. या वासनेचा त्याग म्हणजे जगाचा त्याग होय असे अष्टावक्र म्हणतो. वासना एव संसार इति सर्वा विमंचता तत्यागो वासना त्यागात स्थिररध्या यथा तथा. वासना हाच संसार आहे, म्हणून वासना गेली की संसार गेला असे तो जाणतो. तो सर्वांपासून मुक्त झाला. मग आता जे आहे जसे आहे म्हणून वासना स्वीकार आहे. खरे तर वासनाच संसार आहे, म्हणून वासना सोड जग नव्हे. जग सोडण्याची कल्पनाही करता येत नाही. संन्यास घेऊन जंगलात गेला तरी वासना पाठीमागून हलणार नाही. संन्यासाचा संसार शेवटी त्याच्या लंगोटीत अडकलेला असतो. त्याग जर करायचाच असेल तर तो वासनेचा करा. तिनेच जग धारण केले आहे. वासना विमुक्त कृतिशील जीवन चांगले जीवन असते. उपाधींची निवृत्ती झाली की या जगाची सर्व खलु इदम ब्रह्म अशी अनुभूती येते. त्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले. तसेच अष्टावक्र म्हणतो, निसंगो निष्क्रियो असी त्वम स्वप्रकाशी निरंजनो अयमेव हि ते बंधा समाधी मनुतिष्ठशी. म्हणजे तू असंग क्रियाशून्य स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस. पण समाधीचे प्रयत्न करण्याची क्रिया हेच बंधन आहे. तू फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. कारण ज्याप्रमाणे आरशात पडलेल्या प्रतिबिंबामध्ये आरसाच आत व बाहेर असतो, त्याप्रमाणे या शरीराच्या आत आणि बाहेर परमेश्वरच भरलेला आहे. निर्वासन अंतकरणामध्येच मोक्ष साठवलेला असतो. अशा पुरुषाचे जग विष्णुमय होते व अवघा विषयच नारायण होऊन जातो. काम क्रोध लोभ ठाईच मुरून अवघी सृष्टीच आनंदरूप बनते. म्हणून वासनेच्या विकारात्मक वेटोळ्यास वश होऊन वाहत न जाता विवेकाच्या वाटेवरून वावरणे केव्हाही श्रेयस्करच ठरते. आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ व्हायला लागला की पुढील गोष्टी घडून येतात. अहंकार गळायला सुरुवात होते. प्रथम पुरुषी एकवचनी फार भयानक वास्तव आहे. मानवाच्या जीवनातील तोच एक विस्तव आहे. प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे मी होय. मानवी जीवनातील अहंकार हे सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. अहंकारच सर्व जाळी विणत असतो. त्या जाळ्यात जीवाला अडकवित असतो. सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना, क्रोध, माया, ममत्व, द्वेष, तिरस्कार, मत्सर, विद्वेष, कटुता, सुडाची भावना इत्यादी सर्व काही अहंकारातूनच जन्म घेते. अहंकाराभोवतीच हिंसेचं वर्तुळ निर्माण होत असते. अहंकार एक टणक कवच निर्माण करतो. अहंकाराचे स्वरूप फार सूक्ष्म आहे. अहंकार गेला असे वाटत असले तरी तो सहजासहजी जात नाही. मला अहंकार नाही या गोष्टीचाही अहंकार होऊ शकतो. अहंकाराला फार जपावे लागते. मात्र जेव्हा व्यक्ती अध्यात्मात प्रवेश करते त्यावेळी ती सर्व काही ईश्वरावर सोपवित असते. ईश्वराच्या सत्तेविषयी त्याला कल्पना आलेली असते.
त्या असीमाच्या महिम्याने तो दिपून गेलेला असतो. सर्वांतर्यामी असणाऱ्या परमेश्वराचे त्याला अस्पष्टसे का असेना पण दर्शन होत असते. त्यामुळे त्याचा अहंकार त्या महान व दिव्य ईश्वरापुढे लीन होऊ लागतो. महाशक्तिशाली ईश्वराची सत्ता तो मानतो. सर्व काही त्याच्याच मुळे होत आहे हे त्याला समजते. त्यात मी व माझा काय पाड, अहंकाराची मर्यादा व धाव त्याला कळते. त्यामुळे त्याचे फारसे स्थान राहत नाही. सूर्याचे दर्शन झाल्यानंतर काजव्याची क्षमता कळून येते. तेज सूर्याचे दर्शन झाल्यानंतर मी रूपी काजव्याचे चमचमणे आपोआप क्षीण होते. मी पण ज्याचे गळले हो, जीवन त्याला कळले हो. व्रती शांत व्हायला लागतात. चित्तव्रतीचा ओढा सदा सर्वदा बाहेर असतो. व्रतीची धाव बाहेर असते. विषयाकडे धाव असलेल्या व्रती जेव्हा विषयातील मिथ्यात्व किंवा वैयर्थ लक्षात येते तेव्हा त्या अंतर्मुख होऊ लागतात. बाहेरचा ओढा आत धाव घेऊ लागतो. व्रतींचा प्रवाह अखंड चाललेला असतो. मनुष्याला नेहमी काहीतरी हवे असते. हे हवे पण थांबू लागते. व्रती अंतर्मुख झाल्या की त्या शांत होऊ लागतात. आतमध्ये असलेल्या आनंदाची झलक चाखाव्यास मिळाली की पुन्हा त्यांचा ओढा आत होऊ लागतो. त्याच्याही पुढे प्रवास सुरू होतो तेव्हा व्रती थांबू लागतात व शांती अवतरू लागते. आतमधील निस्तरंग अनुभव येऊ लागतो. व्रती अंतर्मुख झाल्या आणि त्या स्थिर झाल्या की शांती अवतरते. शांतीचा अनुभव येऊ लागला की साधक स्थिर होतो. अनुभव घेणारा मीही राहत नाही व तो शांतिरूप होऊन जातो. त्याचे स्वरूपच शांतिमय बनते. व्रती शांत होण्यासाठी बाहेरील विषयातील वैयर्थ समजून यावे लागते व अंगी वैराग्य मुरावे लागते. केवळ स्मशान वैराग्याने शांती येत नाही. स्मशान वैराग्याने निराशा येते. निराशा म्हणजे शांती नव्हे. निराशा हा एक मनाचा आजार आहे, तर शांती हे मूळ स्वरूप आहे. जगातील तथ्य समजून आले, त्याचे क्षणिकत्व व अशाश्वतत्व समजले की खरे वैराग्य येऊ लागते. म्हणून ईश्वराचा साक्षात्कार होण्याआधी जगाचा म्हणजेच मायेचा साक्षात्कार व्हावा लागतो. मनाची वटवट थांबून जाते. मन नेहमी वटवट करीत असते. त्याला थांबणे माहीतच नाही. सारखी बडबड चाललेली असते. त्याला सारखे काहीतरी हवे असते. एका विषयावरून दुसऱ्या विषयावर ते कधी जाते ते समजतही नाही. माणूस वरून शांत दिसत असला तरी आतमध्ये मन सारखी वटवट करीत असते. त्याचे बोलणे थांबलेले असते. मनाची वटवट थांबली की खरे मौन उतरते. विचार येणे, इच्छा होणे, विविध भावना उमटणे हे सर्व प्रकार म्हणजे मनाची वटवटच असते. एखाद्याने शिवी दिली आणि तो माणूस काहीच बोलला नाही तरी त्याचे मन आतून काहीतरी म्हणत असते. केवळ बाहेरून शांत असून चालत नाही. मनाचे बोलणे थांबले पाहिजे. मौनाच्या अभ्यासाने व ध्यानाच्या अभ्यासाने मनाची वटवट थांबू शकते. नित्य नूतन अनुभवाशी प्रत्येक क्षणाशी साक्षी राहिल्याने मन आपली वटवट थांबवते. त्यासाठी सदैव सजग असावे लागते व वर्तमानात जगावे लागते. मन आपला उदरनिर्वाह भूत किंवा भविष्यावरून करीत असते. त्याला वर्तमानात आणले की त्याचे पळणे थांबते. मनाची वटवट थांबवण्यासाठी रात्रंदिवस नेहमी सजग राहावे लागते. जागृत जगावे लागते. मन कधी चकवा देते ते कळतही नाही. सदैव त्याच्यावर नजर ठेवावी लागते. मनाची वटवट थांबू लागली की अध्यात्मात प्रवेश सुरू होऊ लागतो. त्यानंतर सजगता जागृती यायला लागते. माणूस बाहेर जे व्यक्त करतो त्यापेक्षा आतमध्ये खूप काही चाललेले असते. आंतरविश्व फार मोठे आहे. त्यातील फारच कमी अभिव्यक्ती बाहेर होत असते. आंतरविश्वात सतत खळबळ चाललेली असते. त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून त्यापासून साक्षी राहून त्याकडे पाहावे लागते. त्यासाठी सजगता किंवा जागृती फार महत्त्वाची आहे. जिथे सामान्य लोक झोपतात तिथे योगी जागृत असतात व जिथे सामान्य जागृत असतात तिथे योगी झोपलेले असतात असे गीतेने सांगितले आहे. त्याचाही अर्थ हाच आहे. आपलाच आपणावर पहारा ठेवावा लागतो. आपली राखण आपणच करावी लागते. आतमधील एखादे जनावर कधी उसळी घेईल सांगता येत नाही. त्या जनावराला व्यवस्थित शिक्षण देऊन त्याचे रूपांतर देवदूतात करावे लागते. नित्याची सजगता असेल तर आतील प्राणी त्रास देत नाहीत. वडाळ जनावर जसे मालकाचे तोंड फिरताच पिकात शिरते तसे आतील भावना, इच्छा, विचार साधकाचे थोडे दुर्लक्ष होताच पुन्हा आपापल्या कामाला लागतात.
त्यासाठी त्यांच्यावर सातत्याने नजर असावी लागते. ही नजर ठेवायला शिकणे म्हणजे अध्यात्मास सुरुवात करणे होय. आग्रह, अभिनिवेश, अट्टहास थांबून जातो. अध्यात्मात येणाराचा आग्रह थांबतो. कुठल्या गोष्टींविषयी आसक्ती राहत नाही. हित संबंध उरत नाहीत. त्यामुळे कसलाही आग्रह नाही. अट्टहास मावळतो. अभिनिवेश संपून जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, आग्रहा नावे पाप, योगी सारावे संकल्प. आग्रहातून दुराग्रह, मतांधता व त्यातून कटुता निर्माण होत जातात. अभिनिवेश संपला की पुढे काहीच उरत नाही. एक असीम शांतता उतरू लागते. साधक अध्यात्मात उतरू लागला की त्याच्या जीवनाला एक स्थिरता येते. जीवनात शांतीचा प्रवेश होतो. तो शांत जीवन जगू लागतो. कसला आग्रह नाही, अभिनिवेश नाही. व्रतीची स्थिरता, नित्य जागृती. व्रतींचा प्रवाह आत्मरूपी सागरास मिळेपर्यंतच वळवळ चालते. एकदा का त्या सागरात प्रवेश झाला की व्रतींचे वाहने थांबते. प्रवाह थांबला की योगी प्रवाह पतित होत नाही. कुठे इकडे तिकडे जात नाही. तो स्थिर व शांत होतो. जीवनाला एक आयाम मिळतो. जीवन धीर गंभीर बनते. तो त्याच्या शुद्ध असणेपणाशी एकरूप होतो. त्याच्यातच रममान होऊन जातो. माणसाच्या असणेपणातच निखळ आनंद भरलेला आहे. तो आनंद अवीट आहे, कधीही न संपणार आहे. त्या आनंदात तो रमून जातो. त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरजच राहत नाही. गरजच संपून जाते तेव्हा हा वाचण्याची शक्यताच असत नाही. जीवनात शांती आपोआप अवतरते. तसेच विषयाचं आकर्षण थंडावतं. आतमध्ये आनंदाचा झरा सापडला की बाहेरच्या विषयाकडे जाण्याचे काहीच कारण राहत नाही. विषयांचे आकर्षण कमी कमी होत जाते व नंतर ते आकर्षणच संपते. याचा अर्थ असा नव्हे की तो भाकरी खात नाही. जीवनातील त्याचे सर्व व्यवहार इतर माणसाप्रमाणेच चाललेले असतात. पण त्यात त्याची समज बदलते. त्याचे जगाकडे बघणे बदलते. दृष्टीत फरक पडतो. त्यामुळे सृष्टीतही फरक होतो. दृष्टिकोनामुळे जीवनाची व जगण्याची दिशाच बदलून जाते. त्याचा एकच विषय झालेला असतो, तो म्हणजे भगवंत. विषय्यकत्वाची झाला नारायण, अशी त्याची अवस्था झालेली असते. त्याचे मन ईशतत्वाकडे ओढले जाते व मुमुक्षत्व निर्माण होते. मन ईश्वराकडे ओढ घेते. आसक्ती राहिली तरी ती ईश्वरासक्ती असते, विषयासक्ती नसते. ईश्वरासक्ती म्हणजेच भक्ती होय. तो भक्तीचा सुखसोहळा आनंदाने उपभोगीत शांतीपूर्ण जीवन कंठीत असतो. तो मौनात स्थिरावण्याचा प्रयत्न असतो. मनाची वटवट थांबू लागते तेव्हा तो मौन होऊ लागतो. त्याला आता कशाचीच आवश्यकता नसते. त्याचे जीवन त्याला उमजलेले असते. सारासार विवेक निर्माण होऊ लागतो. तो विवेकाचा कौल मानून सत्याची कास धरून वागतो. जीवनात मौन येऊ लागते. बडबडीत फक्त गोंधळच आहे हे त्याला समजते व तो गोंधळ आता त्याला नकोसा वाटतो. मन शांतीकडे ओढ घेऊ लागते. आतमध्ये उतरते व असीम शांतीच्या दिव्य डोहात उतरण्यास उत्सुक बनते. जे जे करणे असेल ते सर्व ईश्वराचेच. नंतर त्याचे संपूर्ण जीवनच ईश्वरमय होऊन जाते. तो जे जे करतो ते सर्व ईश्वराचेच होऊ लागते. त्याचे बोलणे, खाणे, झोपणे, अगदी कोणतेही कर्म हे ईश्वराचेच व ईश्वराविषयीच असते. त्याच्या इच्छा, त्याचे विचार, त्याची कृती सर्व काही ईश्वरमय होऊन जाते. त्याचं अस्तित्व म्हणजेच ईश्वराचंच रूप बनून जातो. तो स्वयमेव प्रभू बनून जातो. स्वयमेव ईश्वरच बनतो. धन्यवाद.